नमस्कार. राज्यसेवा 2019चा जर निकाल तुम्ही उघडून जर बघितला तर ज्या कॅन्डिडेटची रँक 226 आहे त्या कॅन्डिडेटला ह्या भाषा पेपर क्रमांक 1 मध्ये जर अजून 20 मार्क कमी पडले असते तर त्या कॅन्डिडेटची रँक 519 झाली असती. म्हणजेच तो कॅन्डिडेट हा सिलेक्शनच्या बाहेर फेकला गेला असता. दुसरं एक उदाहरण देतो. ज्या कॅन्डिडेटची रँक ह्याच एक्झाममध्ये 665 आहे त्या कॅन्डिडेटला भाषा पेपर क्रमांक 1ला अजून 20 मार्क असते तर त्या कॅन्डिडेटची रँक जी आहे ती 344 झाली असते आणि कदाचित तो कॅन्डिडेट सिलेक्शनमध्ये आला असता. पहिला जो कॅन्डिडेट जो होता तो स्वतः मी आहे. मी प्रवीण कोटकर. 2019च्या परीक्षेमधून माझी नायब तहसीलदार यापदी निवड झालेली आहे. आत्ताचा आपला जो डिस्कशनचा मुद्दा आहे हा भाषा पेपर क्रमांक 1चा आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला असलेला हा पेपर आहे. आजकाल सर्वात जास्त डिसायडिंग ठरणारा हा पेपर आहे. मात्र विरोधाभास जर बघितलं तर सर्वात जास्त दुर्लक्ष ह्याच पेपरकडं केलं जाते. तर मग आयोगाच्या ह्या पेपरकडून काय अपेक्षा आहेत, आपण कुठे आहोत आणि आपण काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हे आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. आणि डिस्कशनच्या शेवटी, व्हिडिओच्या शेवटी आपण याच्यासाठी एक स्पेशल बॅच देखील लॉन्च केलेली आहे. तर त्या बॅचची देखील माहिती, म्हणजे ती बॅच सुरू कधी होते, त्या बॅचची काय वैशिष्ट्य आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील. ठीक आहे. सो आपण जर बघितलं ह्या परीक्षेची योजना जर बघितलं आपण, तर एक्झामिनेशनची स्कीम जर बघितली तर काय आपल्याला दिलेलं आहे, आयोगाने आपल्याला काय सांगितलेलं आहे. हा जो भाषेचा जो पेपर आहे हा भाषेचा पेपर 1 त्याचं नाव जे आहे ते. ठीक आहे. तर ह्या भाषेच्या पेपरमध्ये आपल्याला 50 मार्काचं मराठी आहे, 50 मार्काचं इंग्रजी आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती. 50-50 मार्काचं आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचा दर्जा काय सांगितलेला त्यांनी आपल्याला, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एस एस सीच्या दर्जाची ही परीक्षा आहे. स्वरूप काय आहे, त्याचं पारंपरिक स्वरूप आहे. ठीक आहे. माध्यम मराठी इंग्रजी हे दोन्ही आहे आपल्याला माहिती आहे. आणि वेळ जो आहे तो 3 तास आपल्याला दिलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओच्या सुरुवातीला हे आम्हाला कशाला सांगता, हे तर बेसिक आहे. बेसिक जर आपलं क्लिअर असेल तरच आपण मोठी बिल्डिंग उभारू शकतो. आता इथे बेसिक काय आपल्याला याच्यामध्ये, इथं मी वेगळं बेसिक काय सांगितलं, एक वेगळं बेसिक हे सांगितलं की मी ह्या परीक्षेचा जो दर्जा आहे तो एस एस सीचा आहे. आता एस एस सी म्हणजे एकदमच बाळबोध लिखाण नव्हे. म्हणजे बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये सो मार्केटमध्ये चर्चा ऐकतो की मराठी इंग्रजीचे निबंध कसे लिहावेत, तर ते आपण शाळेत असल्यासारखे लिहावेत आणि तर त्या शाळेत असल्यासारखे लिहावेत आणि भाषेचे शिक्षक ते निबंध तपासतात, त्याच्यामुळे ते अगदीच सुगम आणि एकदम बाळबोध असावेत. साधारण असा समज जो आहे तो पसरलेला आहे. पर्सनली माझ्या मते हा चुकीचा समज आहे. एम पी एस सी जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी कॉन्स्टिट्युशनल बॉडी, रिक्रुटमेंटसाठी बॉडी आहे, तिचे जर पेपर जर तपासायला जात असेल तर काही व्यवस्थित सेन्सिबल शिक्षकांकडे, सगळे शिक्षक सेन्सिबल असतात, त्यातल्या ज्यांचं क्वालिफिकेशन जास्त आहे त्यांच्याकडेच हे पेपर निश्चित तपासायला जात असतील. मग एखादा उच्च क्वालिफिकेशनचा जर शिक्षक जर आपला पेपर तपासत आहे आणि त्याला जर सांगितलं की दर्जा एस एस सीचा आहे, 12वीचा आहे, तर त्याचा 12वीचा दर्जा त्याला आठवेल, जो की एक्सलंटच असणार आहे. त्याच्यामुळे दर्जा 12वीचा दिला म्हणजे एकदमच बाळबोध एकदम लेखन करून आपल्याला जमणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे की आपलं लिखाण कसं असावं, तर त्यांनी काय सांगितलं बघा, तर्कसंगत असावं. तर्कसंगत म्हणजे लॉजिकला धरून असावं. ह्याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला जे काही टायटल दिलं आहे, म्हणजे एसे लिहायला सांगितलं, निबंध लिहायला सांगितलं असेल तर त्या टायटलला धरून त्याचं लिखाण असावं, तर्काला धरून लिखाण असावं. ज्याला आपण म्हणतो की सुपरफिशियल आणि सुपरस्टिशियस नसावं, एकदम ज्याला म्हणतो की तर्क सोडून नसावं. दुसरं नेमकं हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. नेमकं त्यांना अधिकारी लोक पाहिजेत आणि त्यांना अधिकारी असे पाहिजे की जे नेमक्या गोष्टींवरती बोट ठेवतील आणि नेमकं सांगतील. कमी शब्दात जास्त मेसेज देण्याची जी कला आहे ती देखील अधिकाऱ्याकडे असली पाहिजे. हे एम पी सी शोधते आपल्याला, ते आपण बघणारच आहोत. तर्कसंगत असलं पाहिजे, नेमकं आहे, परिणामकारक असलं पाहिजे. नेमकं बोलून परिणाम आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याकडे एखाद्या व्यक्ती, एखादा खेडूत, एखादा शेतकरी समजा एखादी समस्या घेऊन आला, असं तुम्ही एक इमॅजिन करा, तर तुम्ही त्याच्याशी बोलताना त्याची समस्या समजावून घेऊन त्याची समस्या नेमकी काय आहे ती तुम्हाला ओळखावी लागेल आणि त्या समस्येवरती परिणामकारक तुम्हाला काहीतरी उपाययोजना करावी लागेल, तरच तुम्ही अधिकारी बनाल. म्हणजे शेतकऱ्याकडे समजा पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आणि तुम्ही म्हणाले की नाही मग आम्ही तुमच्याकडे जे आहे ते शिक्षणाची व्यवस्था करू,
भलेही ते चांगलं आहे, परंतु नेमकेपणा तिथे थोडा कमी पडतो. पाणी म्हटल्यावर पाणी. ठीक आहे. मराठीमध्ये त्यांनी आपल्याला 3 शब्द दिले. तर्कसंगत म्हणजे रिझन, लॉजिकला धरून असलेलं असलं पाहिजे, नेमकं असलं पाहिजे, टू द पॉईंट असलं पाहिजे, त्याला म्हणतं की बाकी 12 भानगडी त्याच्यामध्ये कमी असाव्यात, परिणामकारक, इफेक्टिव्ह असलं पाहिजे. इंग्रजीमध्ये काय सांगितलं बघा, क्रेडिट विल बी गिवन टू करेक्ट स्पेलिंग. आता हे बघा, इंग्रजीत त्यांची अपेक्षा काय. आता ही एकदम साधी इन्स्ट्रक्शन आहे, पेपरच्या सुरुवातीला आहे, आपण सगळं निग्लेक्ट करतो. वरची जी इन्स्ट्रक्शन आहे ती मराठीत दिली आहे, ती मराठीत आपल्याला समजली, ही मराठीच्या पेपरसाठी आहे आणि इंग्रजीच्या पेपरलाही आपल्याला लागू पडणार आहे. दुसरी बघा, करेक्ट स्पेलिंग. आता एकदम साधी गोष्ट आहे, म्हणजे आपण खूप सारा MPSCचा अभ्यास करतो, काही लोक पहिल्या अटेम्प्टमध्ये होतात, काही 2-3, काही 4 वगैरे वगैरे. खूप सारा अभ्यास केलेला आहे, खूप साऱ्या फॅक्ट्स माहिती, आपल्याला राज्याची कंडिशन माहिती, देशाची, जगाची सगळं माहिती. पण आपल्याला समजा मेंटेनन्स शब्द दिला आणि त्याचं स्पेलिंग लिहायचं जर वेळ आली तर आपल्याला MEI का MEN काय लिहावं हा प्रश्न पडतो. तर स्पेलिंग इम्पॉर्टंट आहे आपल्याला. त्याच्यानंतर पंक्च्युएशन, विरामचिन्ह कशी वापरायची, म्हणजे फुल स्टॉप दिला पाहिजे का, कुठं दिला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा मी एसे चेक करतो, फुल स्टॉपच नसतो, कारण आपल्याला ही जी सवय झालेली आहे मोबाईलवरती लिहिण्याची वगैरे, फुल स्टॉप जे पंक्च्युएशन आहे, सेमिकोलन आहे, स्वल्पविराम आहे, कुठं द्यावे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, गुड हँडरायटिंग अँड नीटनेस, म्हणजे तुमचा जर एक हस्ताक्षर सुंदर असावं. हस्ताक्षर सुंदर असावं म्हणजे नुसतंच हस्ताक्षर सुंदर असावं असं नाही, तर त्याच्याबरोबर ते एक प्रेझेंटेशन आपलं ते देखील इफेक्टिव्ह असावं, त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे एक नीटनेटका पेपर ज्याला आपण म्हणतो तो असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खाडाखोड ह्या पूर्णपणे अवॉइड केला पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं की एसे लिहायला घेतला आणि सुचतच नाही आहे, किंवा एक वाक्य सुचलं पण कळलं की नाही ह्या वाक्यातला हा शब्द चुकला आहे किंवा विचारच चुकला आहे, थीमच चुकली, तर मग कुठंतरी पहिल्याच पॅराग्राफमध्ये एक खाडाखोड सुरू होते आपली आणि इट क्रिएट्स बॅड इम्पॅक्ट. खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट जो येतो तो पडतो. कारण काय, एक्झामिनरला वाचायचे 2.5 पानं, साधारण 2-2.5 पानामध्ये तुमचे 400 शब्द होतात आणि त्यातही तुम्ही जर सुरुवातीलाच ही गोष्ट केली तर ते एकदम निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन जे असं म्हणतात ना, तर ते बऱ्यापैकी खरं आपल्याला इथं ठरताना दिसतं. सो ह्या एकदम साध्या इन्स्ट्रक्शन आहेत, परंतु याच्याकडे आपण निग्लेक्ट करतो, दुर्लक्ष करतो आणि त्या दुर्लक्षाचा तोटा जो आहे तो आपल्याला पुढे नक्कीच बघायला मिळतो. ठीक आहे. सो आपण परीक्षा योजना बघितली. आता बघा, मी इथे एक तपासलेला पेपर आहे आणि त्याच्या मी काही जे काही रिमार्क जे आहे, फीडबॅक जो आहे तो मी इथे टाकलेला आहे बघा. इम्प्रूव्हमेंटमध्ये एक पहिला रिमार्क मी काय लिहिलं आहे बघा, इंग्रजी लिपी टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समजा तुम्हाला मराठीचा निबंध लिहायला दिला असेल, ज्या शब्दांना सहज मराठी शब्द सुचू शकतो तिथं तुम्ही मराठी शब्द लिहिण्याचा आग्रह धरा. एखादा खूप मायटोकॉन्ड्रिया आणि तुम्हाला आठवलंच नाही तिथं तंतुकणिका वगैरे काय, तर तुम्ही मायटोकॉन्ड्रिया लिहिलं तर चालतंय. ठीक आहे. परंतु समजा साधा शब्द आहे आणि त्याला तुम्ही जर इंग्रजी रोमन लिपी किंवा हे वापरत असाल किंवा इंग्रजी शब्द वापरत असाल तर तो जेवढा होईल तेवढा टाळता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्या एका एसेमध्ये मी जे काही लिहिलं होतं बघा, काय दिलं आहे इथं काय दिसतंय आपल्याला, ही इंग्रजी लिपीचा जास्त वापर झालेला दिसतोय. ओव्हरयूज ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ 100 किलोमीटर असं लिहायचं आहे, 100 किमी, तर आपण असं लिहू शकतो ना, 100 किमी किंवा किलोमीटर. किंवा आपल्याला याचा जरी कंटाळा आला, फॉर एक्झाम्पल याचा कंटाळा आला, तर आपण फार तर असं लिहावं, राईट. पण हे 100 किलोमीटर मराठीच्या एसेमध्ये हे एकदम आपली ते बघा, आपली भाषिक कौशल्य, भाषेची कौशल्य तपासली जात आहेत, तर ह्या कौशल्यामध्ये हे बसत नाही आपल्या. तो शक्यतो हे टाळलं पाहिजे. उदाहरणार्थ इथं काय दिलं आहे, एक कुठला तरी एसे आहे आणि त्याच्यामध्ये IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता IMF असं लिहिण्यापेक्षा इंटरनॅशनल असं लिहायला पाहिजे, इंटरनॅशनल. किंवा आपल्याला त्याचं मराठीकरण जर येत असेल तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, साधा सिंपल शब्द आहे, फार काही अवघड नाही आहे, तर तो लिहिला पाहिजे. सिक्कीम, आता याच्यामध्ये काय होतं, म्हणजे इंग्रजी लिहिण्यासारखं काय होतं याच्यामध्ये, सिक्कीम, आपण सिक्कीम हा शब्द असा स्पष्ट सरळ सिक्कीम आपण लिहू शकतो, 2 ट्रिलियन, राईट. किंवा त्याच्यामध्ये खाली कोरोना. आता हे कोरोना लिहिण्याची अशी काही गरज नाही आपल्याला. कोरोना काय आहे, किंवा तो देवनागरीतच लिहा कोरोना. ठीक आहे. आणि समजा टाळता येत असेल तुम्हाला तर हे रोमन लिपीतले आकडे जे आहेत, समजा आपण असं लिहिलं की 25 माणसे होती, तर जर असं लिहिलं 25 तर ते जास्त योग्य ठरेल. म्हणजे हे काही चुकीचं नाही आहे, पण याच्यापेक्षा हे नक्कीच अपील करतं आहे. ठीक आहे. आणि भाषेची कौशल्य तपासताना असं नाही की तुम्ही शब्दच मराठी वापरले पाहिजे, आकडे जर तुम्हाला मराठी वापरता येत असेल तर ते जरूर वापरले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ही जी इन्स्ट्रक्शन दिली होती त्यांनी भाषेविषयी,
तर ती आपण इम्प्लिमेंट केली पाहिजे. परीक्षेची योजना आपण बघितली. आता अभ्यासक्रम बघूयात की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहे. निबंध लेखन आहे, म्हणजे 3 गोष्टी आपल्याला दिसत आहेत इथं. काय आहे, पहिली गोष्ट काय आहे, आपल्याला निबंध लिहायचा आहे. मग निबंधाला किती शब्द आहेत, 400 शब्द आहेत आणि मार्क किती आहेत, 25 मार्क आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सारांश लेखन आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे भाषांतर. सारांश लेखन आणि भाषांतर ह्या दोन्हींना मिळून 25 मार्क आहे. 15+10, ठीक आहे. 25 असं डिस्ट्रीब्युशन आहे. हे झालं मराठीचं. सेम इंग्रजीचं असेल आणि ह्या दोघांना मिळून 3 तास आहे. आपण जसं बायफर्केशन केलं, हा एक मुद्दा नंतर सांगणार होतो, आठवला की परीक्षेत गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात ज्या वेळेचं जे म्हणतो ना की नियोजन लागतं. आपल्याला वाटतं आपल्याला की साधा सिंपल भाषेचा पेपर आहे, परंतु तेवढा साधा सिंपल भाषेचा पेपर हा नसतो. मराठीचा तुम्ही एसे लिहायला घेतला, जेवढा वेळ दिला त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त वेळ जातो. म्हणजे ठरवून घ्यायचं असतं की आपल्याला किती वेळ लिहायचा आहे. म्हणजे साधारण 1.5 तास आपण दिला, मराठीला 1.5 तास, इंग्रजीला 1.5 तास. मग ह्या 1.5 तासाचं परत आपण 2 भाग केले पाहिजे. कारण काय, 25 आहे ना, 25ला निबंध, 25ला सारांश आणि भाषांतर. सो आपण 45 मिनिटे आणि 45 मिनिटं, म्हणजे निबंध, मराठीचा निबंध 45 मिनिटं, मराठीचा सारांश आणि भाषांतर 45 मिनिटं, म्हणजे झाला 1.5 तास. सेम ते आपण इंग्रजीमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे, ठीक आहे. सो टाईम मॅनेजमेंट देखील आपल्याला तिथं फार क्रुशियल ठरतं. म्हणजे जे ह्या अनुभवातून गेले त्यांना तुम्ही विचारा की टाईम मॅनेजमेंटमध्ये खूप गोष्टी ज्या लोक मिस करतात. आता आपण बघितलं की काय स्वरूप आहे, कुठल्या प्रकारचे एसे साधारणपणे MPSC आपल्याला विचारते. इथं आपल्याला दिसते, वरती जे दिसते बघा, 1900 एसे आहेत हे 2. मला माणसाला शोधायचं आहे, जगाचा पोशिंदा, कंसाय शेतकरी, आत्महत्येच्या विळख्यात, हे 2 एसे विचारलेले आहेत. पहिला एसे आपल्याला फिलॉसॉफिकल लेवलला दिसतो, मला माणसाला शोधायचे आहे. आणि दुसरा जो आहे तो थोडासा सोशिओ इकॉनॉमिक आणि इव्हन पॉलिटिकल अँगल देखील आपण त्याला टाकू शकतो. एखाद्या एसेमध्ये काय कंटेंट असावं ते देखील आपण डिस्कस करणार आहे आणि आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये फार विस्तृतपणे आपण डिस्कस करणार आहे. उदाहरणार्थ हा फिलॉसॉफिकल एसे जो आपल्याला दिसतोय, मला माणसाला शोधायचे आहे, तर याच्यामध्ये काय आहे, काय लिहिणं गरजेचं आहे. बघा, कुठलाही एसे जास्त परिणामकारक कधी ठरतो, जेव्हा त्याच्या 3 गोष्टी जास्त परिणामकारक ठरतात. एक, त्याचा स्टार्ट, ज्याची एसेची सुरुवात चांगली, त्याचा एसे हा भाव खाऊन जातो. दुसरं, त्याचं बॉडी पार्टमध्ये त्याने कशी भाषा वापरली, काय लिहिलं आहे. आणि तिसरं जे ते कन्क्लुजन. हे 3 पार्टमध्ये आपण एसे डिवाईड करू शकतो, ठीक आहे. सो ह्या 3 पार्टवरती आपल्याला सेपरेटली काम करावं लागतं. आपल्या बॅचमध्ये हे सगळं आपण घेणार आहोत की स्टार्ट कसा करायचा, बॉडीमध्ये काय लिहायचं असतं, कन्क्लुजनचे वेज काय आहे. उदाहरणार्थ हा फिलॉसॉफिकल एसे, मला माणसाला शोधायचं आहे, तर काही लोकांना मी हा लिहायला दिला होता. जनरली काय लिहितात लोक, हा एसे दिसला की सुरुवात काय करतात की माणुसकी संपत चालली आहे, लोक खूप मूर्ख झाले, नालायक आहेत, बावळट लोक आहेत आणि कुठं गेले चांगले लोक वगैरे वगैरे, मला माणसाला शोधायचे आहे. एसेची सुरुवातच थोड्याशा निगेटिव्ह अँगलने होते, असं नाही करायला पाहिजे, ठीक आहे. मग ह्या साध्या गोष्टी बघा. आता तुम्हाला जर जे 90% लोकांना हा एसे जर लिहायला लावला तर सुरुवात अशीच होईल बघा की माणुसकीच नाही आहे, निगेटिव्ह होईल. नाही, तसं नाही. पॉझिटिव्हने सुरुवात करा, पॉझिटिव्हवरती एंड करा. मध्ये तुम्हाला जे निगेटिव्ह टाकायचं ते टाका, त्याचे उपाय द्या. आणि दुसरी गोष्ट, मला माणसाला शोधायचे, मला शब्द त्यांनी वापरला आहे. मला म्हणजे कोण, तुम्ही कोण आहे, तुम्ही शेतकरी आहात. शेतकऱ्याच्या दृष्टीने माणुसकी थोडी वेगळी असू शकते. एखाद्या आदिवासी असेल तर त्याच्या दृष्टीने माणुसकी वेगळी असू शकते, बरोबर ना. एखादा सुपर रिच एखादा माणूस असेल, एकदम श्रीमंत माणूस असेल, तर त्याची माणुसकी वेगळी असेल. म्हणजे चालताना एकदम उन्हाळ्यात तुम्ही समजा रस्त्याने एखाद्या व्यक्ती चालला आहे, त्याला पाणी पाजलं, बरोबर ना, त्याच्यासाठी माणुसकी वेगळी आहे. आणि समजा तुम्ही एखाद्याला तुमच्या गाडीवरती बसवलं, एखादा खूप श्रीमंत माणूस आहे, तुम्ही त्याला तुमच्या 2 व्हीलरवरती जीव काढत नेलं, त्याने पेट्रोल पण टाकलं नाही, तर त्याला तेवढं तुम्ही भावणार नाही जेवढं ज्याला तुम्ही पाणी पाजलं तर त्याला जेवढे तुम्ही भावले तेवढे तुम्ही याला भावणार नाही. म्हणजे काय बघा, कंटेक्स्ट ओळखायला पाहिजे की मला म्हणजे तुम्ही कोण आहे, तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे, त्याच्यानुसार तुमचं इंटरप्रिटेशन, अंडरस्टँडिंग बदलेल. तुम्ही कुठे राहता, तुम्ही दक्षिण भारतात राहता का नॉर्थ ईस्टमध्ये राहता का महाराष्ट्रात राहता. अगेन, कारण असं काही म्हटलं नाही ना की महाराष्ट्रीय माणसाला माणूस शोधायचा आहे, असं काही नाही आहे. माणूस कुठला आहे, अमेरिकेतला आहे का भारतातला आहे, त्याच्यानुसार तुमचं लिखाण बदलणार आहे बघा. आणि परीक्षा MPSCने थोडी विचारले की प्रवीण कोटकर, हां तुम्ही लिहा निबंध, मला माणसाला शोधायचे आहे. असं काही सांगितलं आहे ना की मला त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही निबंध लिहा, त्यांनी टायटल फक्त दिलेलं आहे. दुसरा शब्द बघा, माणसाला, आणि त्याला पण एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केला आहे. मग माणसाला असं कॉमा सिंगल इन्व्हर्टेड का केलं आहे, त्याचा काय अर्थ होतो, पंक्च्युएशनचे अर्थ काय असतात, सेमिकोलन दिला तर, डॅश दिला तर त्याचा काय अर्थ होतो.
हे बारीक सारीक नॉन्सेन्स जे आहे ते आपल्याला मिस होतात आपल्याला. माणसाला आता इथं माणूस म्हणजे काय, माणूस म्हणजे काय, माणूस. मग इथं माणूस म्हणजे काय, नुसती माणुसकी धरून बसून नाही जमणार ना आपल्याला. माणूस म्हणजे काय, माणूस पण असतं, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम आहे, आदर आहे, भावना आहे, भावनांचा रिस्पेक्ट आहे, दुसऱ्यासाठी काम करणं आहे. एखाद्या प्राण्यासाठी किंवा एखादा प्राणी, कुत्रा, तुम्ही कुत्रा पाळला आणि तो कुत्रा तुमचा खूप लॉयल आहे, तुम्हाला संकट काळात मदत करत असेल, तर त्याच्याकडे माणुसकी आहे आपण असं म्हणू शकतो ना. म्हणजे माणूस फक्त ह्युमन जी बॉडी दिसते, बायोलॉजिकल बॉडी, त्याच्याविषयी आपल्याला लिहायचं नाही. इथं आपल्याला फिलॉसॉफिकल लिहायचं. म्हणजे माणूस म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, मग मी म्हणजे काय, अहम ब्रह्मास्मी आहे का, बरोबर ना. मी म्हणजे ब्रह्म आहे का, मी म्हणजे देव आहे का, मी म्हणजे कुत्रा आहे का, काय आहे. शोधायचं म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट का शोधतो आपण, एखादी गोष्ट दोन प्रकारे शोधतो. निसर्गात शोध लावतात, बरोबर ना, आणि एखादी चोरी गेलेली गोष्ट शोधली जाते, म्हणजे आहे ती गोष्ट मिस झाली का, किंवा ती गोष्ट तुमच्या हातात होती ती सुटली का, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ते लिहावं लागतं. ठीक आहे. दुसरा जो एसे, शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात, मग तो कंसातच का लिहिला शेतकरी, त्यांनी नुसता शेतकरी का नाही लिहिला. मग पोशिंदा आणि शेतकरी हे रिलेशन तुम्हाला तिथं लिहावं लागणार. जगाचा, जग म्हणजे काय, आफ्रिका आहे का, भारत आहे का, महाराष्ट्र आहे का, लातूर आहे का, बीड आहे, उस्मानाबाद आहे का, एक छोटंसं गाव आहे. आत्महत्या का केली जाते, विळखा म्हणजे काय आहे, म्हणजे मेटॅफर काय आहे. मग त्याच्यामध्ये सोशो कल्चरल, पॉलिटिकल, एज्युकेशनल, तुम्ही सगळ्या गोष्टी लिहू शकता. तुम्हाला टायटल कळलं पाहिजे. तुम्हाला एसेचं टायटल कळलं तर तुम्ही त्याच्यावरती खूप छान लिहू शकता. तसंच इंग्रजीचे एसेस देखील आहे. ठीक आहे. आपल्या बॅचमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. हे 2 एसे 2019च्या मेन्सच्या आहेत. आता इंग्रजीमध्ये एसे काय दिसतं बघा, टेररिझम, बऱ्याचदा एसे रिपीट देखील होतात. आपल्याला एक साधारण अंदाज आला पाहिजे. आणि बघा इथे देखील एक फिलॉसॉफिकल एसे विचारला, प्लेजर ऑफ फ्रेंडशिपचं प्लेजर काय आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2018चे हे एसे आहेत, मी तुमचा महाराष्ट्र बोलतोय, मराठी भाषेची कथा आणि व्यथा. म्हणजे हा एक एसे मी चेक केला आयोगाच्या पेपरचा. म्हणजे एक सर आहेत आणि त्यांनी जो मेन्सला एसे लिहिला होता तो मला त्यांनी चेक करायला दिला होता. तर त्याच्यामध्ये मिस काय होतं, कथा काय, मराठी भाषेची काय कथा, व्यथा लिहिली की कुणी बोलत नाही, मोबाईलवरती सगळे इंग्रजी टाईप करतात. मराठी एखादा मूवी रिलीज केला त्याचं पोस्टर देखील इंग्रजीत येतं, हिंदीत प्रमोशन करतात वगैरे वगैरे वगैरे. कोण मराठी बोलत नाही, मराठीच्या समस्या व्यथा सांगतात. कथा कोण सांगणार, मराठी भाषा कशी आली, परी अमृता तेही पैजा जिंके वगैरे, ती ज्ञानेश्वरांपासून मराठीची काय कथा आहे, डेव्हलप कशी झाली, व्हॉकेबलरी काय मराठीमध्ये काय म्हणी आहेत, त्या म्हणींचा उगम कसा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे बघा, 1760 भानगडी आपण बोलता म्हणतो. काय आहे 1760 भानगडी, पानिपतचं युद्ध झालं 1761मध्ये, ज्याच्यामध्ये मराठ्याची किंवा महाराष्ट्रातली एक जवळपास सगळी पिढी, सगळी म्हणजे तिथं लढायला गेले सगळी पिढी जवळपास नष्ट झाली. त्याचा कल्चरल इम्पॅक्ट महाराष्ट्रावरती एवढा झाला प्रचंड. एखाद्याचं पानिपत होणे, म्हणच आली, वाक्प्रचार म्हणीच महाराष्ट्रामध्ये आलेत, बरोबर ना. विश्वास गेला पानिपतात. तुम्ही एखाद्या दुकानदाराला म्हटलंय की उद्या पैसे देतो, काय विश्वास नाही का, दुकानदार म्हणतो नाही, विश्वास गेला पानिपतमध्ये. विश्वासराव, सदाशिवराव बरोबर लढायला गेलेला विश्वास. मग हे जे आहे कथा काय, त्या भाषेची कथा काय, भाषा कशी तयार होते, भाषा स्टॅटिक असते का, म्हणजे असे ज्याला म्हणतो ना की खड्ड्यात साचलेल्या पाण्यासारखी भाषा असते का प्रवाही असते. त्या नवीन शब्द येतात. तुम्ही जर व्याकरण वाचलं मराठीचं तर त्याच्यामध्ये नवीन स्वर ॲड झालेले आहेत बघा, ॲ आणि अ, म्हणजे काय, हे इंग्रजीतून आलेले आहेत. म्हणजे भाषा ही कशी प्रवाही आहे टप्प्याटप्प्यावरती. मग कोणाची भाषा, लहान मुलांची भाषा वेगळी असते, मीडियाची, पत्रकारांची भाषा वेगळी असते, सामान्य माणूस शेतकरी जर गप्पा मारत असेल तर त्याची भाषा वेगळी असते. असली आहे मराठी तरी भाषा वेगळी. तर ही कथा ह्याच्यावरती जास्त लिहिण्यासारखे, मात्र हे आपण लिहित नाही, हे टाळतो आणि आपल्याला जे येतं ते लिहितो. त्यांनी काय विचारलं ते देखील आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे. सो ह्या बारीक सारी गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पाहिजे किंवा याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. याच्यासाठी त्याला म्हणतो ना की कीन रीडर व्हावं लागतं, सूक्ष्म वाचन आपल्याला लागतं, निरीक्षण शक्ती पाहिजे आपली, वाचन शक्ती पाहिजे आणि बोलण्याची सवय असली पाहिजे. लिखाण तर मस्टच आहे, पण त्या लिखाणाच्या आधी ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. हे काही एसे मी सॅम्पल इथं घेतले होते बघा. काही एसे रिपीट होतात. इथं शेतकऱ्याचं मनोगत आलं आहे आणि तिकडे शेतकरी होतं. टेररिझम देखील रिपीट होताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे. सो आपण हे बघितलं. आता एसे जो आहे म्हणजे भाषेच्या पेपरमध्ये दोन्ही इंग्रजी मराठीमध्ये एसे का विचारला जातो आपल्याला, तर बघा बऱ्याचदा काय होतं की MPSC बऱ्यापैकी फॉलो करते UPSCला. UPSCमध्ये काही बदल झाला, ऑब्जेक्टिव्ह UPSCने केली, MPSCने ऑब्जेक्टिव्ह परीक्षा केली, तर आपल्याला दिसतं की MPSC बऱ्यापैकी UPSCला फॉलो करते. 1977 साली कोठारी समिती जी आली होती
म्हणजे कोठारी समितीचा अहवाल, आणि त्यांनी सांगितले की आपल्याला अधिकारी कसे तयार करायचे, कसे पाहिजेत, जे स्पेशलाइज असतील, म्हणजे त्यांना खूप एका विषयाचं खूप नॉलेज असेल. मात्र हा ट्रेंड नंतर बदलत बदलत गेला. 1980 UPSCने सिलेबस पण चेंज केला. मग परत हळूहळू याच्यामध्ये बदल होत गेले. 1993मध्ये 1993ला सतीशचंद्र समिती आली. त्या समितीने एक रेकमेंडेशन UPSCला दिलं की तुम्ही निबंध नावाची गोष्ट काहीतरी सुरू करा. का? कारण काय होतंय की स्पेशलायझेशनच्या नावाखाली अधिकारी समाजापासून तुटत चालले, नाळ तुटत चालली. म्हणजे सामाजिक जाणीवा ह्या बोथट व्हायला लागल्या. समाज म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, समाजाचं स्ट्रक्चर काय, सामाजिक समस्या काय आहे, त्याच्यावरती काय उपाय आहेत आपल्याला. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं, आता समजा तुम्ही अधिकारी असता, आता सर्व्हिसमध्ये अधिकारी असता, आणि सध्या काय चाललंय, कोरोना वगैरे ह्या ज्या गोष्टी मोठ्या प्रमाणात चालू आहे, ठीक आहे, तुम्ही पण तुमची आणि तुमच्या स्वकीयांची आणि जेवढी जमेल तेवढी काळजी घ्या. एक अधिकारी तुम्ही आहात आणि समजा तुमच्याकडे सोशल अँगल कमी जर असेल, मग तुम्ही काय कराल, फार फार तर फक्त इम्प्लिमेंटेशन कराल. चांगले इम्प्लिमेंटेशन केलं तरी कसा रिझल्ट हा चांगलाच येतो. मात्र इम्प्लिमेंटेशन जे आपल्याला वरून आलं आहे त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन करू शकता का, तर हे फार गरजेचं आहे. म्हणजे बरेचसे अधिकारी काय करतात की जे मजूर वर्ग जो आहे, तर ह्या मजूर वर्गाची जेवणाची सोय करतात. आता हे काय त्यांच्या ड्युटीमध्ये नाही आहे सध्या, किंवा असेल मला माहीत नाही मायन्यूट डिटेल्समध्ये, परंतु अधिकारी जो तो सामाजिक जाणीवेसहित हा अधिकारी आपल्याला घ्यायचा आहे. मग आपलं सोशल अंडरस्टँडिंग याच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे, अधिकाऱ्यांना ड्राफ्टिंगच जमत नाही. म्हणजे एखादा इश्यू तुम्हाला वरती पाठवायचा आहे वरिष्ठांना, किंवा तुम्हाला काहीतरी एक अहवाल तुम्हाला वरती पाठवायचा, तर तुम्हाला तो लिहिताच येत नाही आहे. तुमची भाषिक स्किल्स कमी शब्दात जास्त परिणामकारक, आणि तुमचे शब्द चपलक, याला पण आपण म्हणतो नेमके शब्द तुम्हाला वापरता येतात का, हे देखील गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमची अभिव्यक्ती तुम्हाला ज्याला म्हणतो ना एक्सप्रेस करता येते का, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ती गोष्ट पक्की आहे की, आणि इव्हन तुम्ही कृती देखील ती व्यवस्थित करणार आहे, परंतु तुम्हाला एखाद्याला सांगताच येत नाही. समजा तुमच्याकडे 6 जणांची टीम दिली, तुमच्या माइंडमध्ये एक रोडमॅप क्लिअर आहे की असं असं करायचं, परंतु तुम्हाला तुमच्या टीमला जर ते कन्व्हेच करता आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही. अधिकाऱ्यांना कन्व्हे देखील करता आलं पाहिजे, ड्राफ्ट देखील जमला पाहिजे, आणि त्याच्यावर सामाजिक जाणीवा देखील ह्या असल्या पाहिजे. म्हणून निबंध आलाय. म्हणजेच MPSCमध्ये देखील आपल्याला तो निबंध हवा आहे, आणि त्या निबंधामध्ये आपल्याला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. सामाजिक जाणीवा, ड्राफ्टिंग आपल्याला जमलं पाहिजे, आणि व्यवस्थित एक्सप्रेस करता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्याचं पेन आहे, एखाद्याचं दुःख आहे, तर तुम्हाला एक्सप्रेसच करता आलं पाहिजे. नाहीतर आता म्हणतात ना बघा, एक छान व्हॉट्सअपवरती मेसेज आहे येतोय बघा, की काळजी घ्या, अदरवाईज तुम्ही सरकारसाठी फक्त आकडा आहे, आकडा. आज एवढे ॲडमिट झाले आणि एवढ्यांचं दुर्दैवी निधन झालं, म्हणजे फक्त आकडा बनतो आपण. म्हणजे याला जे म्हणतं ना की आपली जाणीव काय आहे, माणूस म्हणून बघायचं का आकडा म्हणून बघायचं, स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. आता बघा, या भाषेच्या पेपरचं महत्त्व आपण ऑलरेडी पहिल्यांदाच डिस्कस केलेलं आहे. एक तर तुम्हाला पोस्ट मिळणार की नाही मिळणार हा पेपर डिसाईड करतो. त्यानंतर जर तुम्हाला पोस्ट मिळणार असेल तर ती कुठली पोस्ट मिळेल, क्लास 1 मिळेल का क्लास 2 मिळेल, हे देखील हा पेपर डिसाईड करू शकतो. तसं प्रत्येक पेपर डिसाईड करतो. मात्र मी ह्या पेपरविषयी का सांगतो, कारण इथं दुर्लक्ष आता जास्त व्हायला लागल्यामुळे हा पेपर जास्त डिसाइडिंग होतोय. आता निबंधाविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात की नेमकं निबंध म्हणजे काय, तो कसा लिहायला पाहिजे. आता बघा, हे आपण मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेच्या पेपरसाठी करतो, म्हणून पुढच्या काही स्लाईड ह्या मी मुद्दाम इंग्रजीमध्ये ह्या घेतलेल्या आहेत. एस्से शब्द आहे इंग्रजीमध्ये निबंधासाठी, तो एका फ्रेंच एस्सेयर या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो टू ट्राय. तो तुम्ही प्रयत्न करा, काहीतरी प्रयत्न करा, ठीक आहे. आणि एक कोण विचारवंत आहे, मी इंटरनेटवरती जरा शोधलेलं आहे, म्हणजे तर त्याने काय सांगितलेलं आहे बघा, एस्से इज अ लिटररी डिव्हाइस. म्हणजे तो साहित्याचा भाग आहे. एस्से हा साहित्याचा भाग आहे, म्हणजे निबंध हा साहित्याचा भाग आहे. साहित्य म्हणजे काय की जो आपण कथा कादंबऱ्या वाचतो, तर साधारणपणे तशा अँगलने हा एसे असला पाहिजे. सेईंग ऑलमोस्ट एव्हरीथिंग अबाउट एनिथिंग. तुम्हाला समजा फार्मर इश्यू समजा दिलेला आहे, फार्मर, तर त्या फार्मरचा तुम्ही सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे. मल्टी डायमेन्शनल अप्रोच, मल्टिप्लिसिटी ऑफ थॉट ज्याला म्हणतो ना आपण, तुमच्या विचारांचं जास्तीत जास्त बहुआयामी विचार जे ते आपल्याला इथं लिहिलेच पाहिजे एस्सेमध्ये. तर आणि तरच, म्हणजे समजा तुम्हाला दिलं की कोरोना जागतिक समस्या, मग तुम्ही काय करता, कोरोना कसा आहे, कोरोना कसा आहे, कोरोना कसा आहे, जागतिक समस्या, मग हे देतो आपण. पण जागतिक समस्यांमध्ये कोरोनाला आपण बसवताना त्याचा मल्टी डायमेन्शनल, म्हणजे समाजावरती काय इम्पॅक्ट आहे, आर्थिक गोष्टींवरती काय इम्पॅक्ट आहे, त्याच्यानंतर प्रशासनावरती काय इम्पॅक्ट आहे, हे मिसळून जातं बघा. समजा आपण म्हटलं
कोरोनाचा आफ्रिकेवरती काय परिणाम आहे, त्यातला समजा युगांडा नावाचा देश घेतला तर काय आहे, युगांडामध्ये काय झालं, जागतिकमध्ये एखादं एक्झाम्पल आपल्याला असं पाहिजे ना, बरोबर ना, की काय इम्पॅक्ट काय होतंय, की समजा तिथं स्त्रियांवरती अत्याचार वाढले का, युरोपमध्ये स्त्रियांवरती अत्याचार वाढले का कोरोनामुळे, फॅमिली नावाचं स्ट्रक्चर, विवाह नावाची गोष्ट बदलते का, सामाजिक संबंध बदलतील का, म्हणजे एखादी व्यक्ती दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह असली आणि जास्त सिरियस होऊन दुर्दैवी निधन झालं, त्यांचा अंत्यविधी वगैरे जे काय ते सगळं तिकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनीच केलं, ती व्यक्ती तुम्हाला 1 महिन्याने म्हणजे बघायलाच भेटली नाही. सामाजिक संबंधच बदलत चाललेत आता, विवाह नावाची गोष्ट बदलतच चालली, बरोबर ना. तर हे आपल्याला तिथं जमलं पाहिजे. मग मल्टिप्लिसिटी आपली जी आहे ती इथं आपल्याला लिहिता आली पाहिजे. आता बघा निबंधाचे वैशिष्ट्य काय, फीचर्स काय, तर साहित्यिक रचना आपण बघितलं 3 प्रकारे साधारण आपण कॅटेगराईज करू शकतो निबंधांना. एक प्रकारचा निबंध काय असतो, की साधारण तुम्ही ते पर्सनल लिहिता. मी गेलो गावात आणि मग तिथे मला एक भाजीवाला माणूस दिसला आणि मग 5 रुपयाची भाजी घेतली, हे पर्सनल झालं, बायोग्राफिकल झालं. ऑब्जेक्टिव्ह फॅक्च्युअल म्हणजे समजा एक पूल आहे आणि तो पूल 17 फूट रुंद होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला काहीतरी होतं आणि मग तिथे असा स्टडी झाला की 17% लोक जे आहे तर ते पायी चालत जात आहे, म्हणजे काहीतरी तुम्ही तिथं डेटा वाचताय. तिसरा एक प्रकारचा असतो ॲबस्ट्रॅक्ट युनिव्हर्सल, म्हणजे काहीतरी फिलॉसॉफिकल लिहितं की माणसाचं जगण्याचा काय उद्देश आहे, मग मी माणूस म्हणून काय करते वगैरे वगैरे. तर कुठला प्रकार चांगला आहे असं म्हणण्यापेक्षा ह्या तिघांचं मिक्सचर करा आणि तुमचा एसे हा सगळ्यात उत्तम होईल. तुम्ही एखादं उदाहरण तुमचं द्या, तुम्ही बघितलेलं आहे, भलेही तुम्ही मेन्शन नाही केलं की मी बघितलं, मात्र रामनाथ नावाचा एक माणूस होता, चालता तो पडला आणि मग त्याला उचलायला एक शिकलेला युवक गेला वगैरे. हे काय तुम्ही एखादा प्रसंग बघितलेला आहे, तो एस्सेमध्ये आला तर तो जास्त इम्पॅक्ट करतो, तो एस्से जिवंत होतो. ज्याला पण सरकारी जर रिपोर्ट तुम्ही बघितले ना, हे मेलेले रिपोर्ट असतात बघा बऱ्यापैकी, जे काही भाषाची मरगळ असते त्याच्यामध्ये आणि मजा येत नाही ते वाचताना. ही मजा आली पाहिजे. एखादा मूवी बघताना आपल्याला मजा येते, एखादं तुम्ही गाणं ऐकता, गाण्याची सुरुवात कशी असते, एखादं छान सॉन्ग म्हणजे छान काहीतरी म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजतं, मग तो क्लायमॅक्स येत जातो. तसंच निबंधच आहे की तुम्हाला सुरुवात इंटरेस्टिंग वाटली पाहिजे आणि तुम्ही नंतर ते भरपूर वेळ ऐकत राहिला पाहिजे, म्हणजे भरपूर वेळ तुमचा एस्से त्यांनी तपासणाऱ्याने खूप वेळ वाचला पाहिजे, त्याला खूप आवडला पाहिजे तो निबंध, तर तुम्हाला मार्क मिळतील. ठीक आहे. सो ह्या अशा पद्धतीने आपण निबंध लिहू शकतो. निबंधाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर तुमचा मेसेज इफेक्टिव्हली देणे, इफेक्ट झाला पाहिजे त्याला म्हणतो ना काय इफेक्ट. आपण मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट बघतो कारण का इफेक्ट, आणि इफेक्ट जो आहे म्हणजे तिथं साऊंड आहे व्यवस्थित, तिथला पडदा चांगला आहे, त्याच्यामुळे तो चांगला इफेक्ट आपल्यावरती होतो, आपल्या मनावरती, आणि आपल्याला एरवी न आवडणारा मूवी देखील थिएटरमध्ये जाऊन आवडू शकतो आणि ते जास्त तुमच्या लक्षात राहील. ही एक डॉक्युमेंटरी आहे यूट्यूबवरती, तुम्ही बघा वॉटर वाईव्स नावाची छोटी छान डॉक्युमेंटरी, 4-5 मिनिटाची डॉक्युमेंटरी. तिचा सुरुवात बघा, क्लायमॅक्स बघा कसं येतो, शेवट कसा करतात, ते मेसेज किती शार्पली त्याच्यामध्ये कन्व्हे केला जातो आहे ते तुम्ही बघा, नेटवरती तुम्हाला मिळून जाईल. ते एस्सेमध्ये काय पाहिजे, तर एकतर तुमची लँग्वेज ती केअरफुल यूज केला पाहिजे, तुम्ही लँग्वेजचा भाषेचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्ही तिथं फॉलो केला पाहिजे, म्हणजे एक पॅसेज आहे तो आणि तो पॅसेज पुढच्या पॅसेजची लिंक असला पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की एक माणूस होता, तो गावाला गेला, परंतु गावाला जायच्या आधी त्याने चहा पिला, परंतु चहा पिण्याच्या आधी तो झोपेतून उठला, एवढं पण नको आहे. म्हणजे ज्याला म्हणतो ना की असं व्हायला नको. क्रोनॉलॉजी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. भले तुम्ही फ्लॅशबॅक टेक्निक वापरा, मूवीजमध्ये असतं बघा, एखादा प्रसंग असतो 2 मिनटं प्ले करतात, मग त्याचं बॅकग्राऊंड दाखवतात की 5 वर्षापूर्वी असं झालं होतं, तसंही करू शकतो आपण. पण मग 5 वर्षापूर्वी असं केलं म्हणजे इन्सेप्शनसारखं केलं तर जसं कॉम्प्लिकेट होईल बघा. स्वप्न म्हणजे तुम्ही असा एक पॅसेज असा आहे की रामू सकाळी उठला, परंतु उठण्यापूर्वी तो झोपला होता, झोपण्यापूर्वी त्याच्या आदल्या दिवशी तो जागा होता, असा एसे नका लिहू. क्रोनॉलॉजिकल त्याच्यामध्ये एक ऑर्डर ठेवा, सिच्युएशन समजून तुम्ही त्याच्यावरती एसे लिहिला पाहिजे आणि जास्तीत जास्त अँगल त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. म्हणजे सोशो असेल, कल्चरल असेल, इकॉनॉमिकल असेल, फिलॉसॉफिकल असेल. बेस्ट वे सांगू तुम्हाला जेवढे जनरल स्टडीला जेवढे विषय, ते सगळे विषय डोळ्यासमोर आणायचे, त्याचे थोडे पॉईंट सगळ्या याचे लिहून टाकायचे. समजा शेतकरी म्हटलं की आपल्याला फक्त बैल नांगर आणि त्याचे शेतकऱ्याचे कष्ट एवढं दिसतं. शेतकरी इतिहास सांगा तुम्ही, बाणाचा हर्षचरित नावाची कादंबरी, त्याच्यात सांगितलं की शेतकऱ्यांचे हाल आहेत, बरोबर ना. रोमिला थापर म्हणतात की भारताची संस्कृती जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून शेतकऱ्यांकडे बैलगाडी आहे, म्हणजे आहेच, म्हणजे तेव्हापासून ती बैलगाडी तशीच आहे, आजपर्यंत आहे शेतकरी, बरोबर ना. हिस्टॉरिकल लिहिलं, जॉग्रफिकल लिहा की पंजाबचा शेतकरी, महाराष्ट्राचा शेतकरी, जॉग्रफीने चेंज होतं आहे, इम्पॅक्ट जॉग्रफीचा आहे.
सोशल अँगल द्या तुम्ही. एखादा सो कॉल्ड अप्पर कास्टमधला शेतकरी आणि सो कॉल्ड लोअर कास्टमधला शेतकरी, फरक आहे ना त्याच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आणि वगैरे वगैरे. ठीक आहे, हे वेगवेगळे अँगल द्या. ॲग्री द्या तुम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पॉलिटी द्या तुम्ही, शेतकऱ्यांसाठी शासन काय करतं, किंवा शेतकरी ॲज अ प्रेशर ग्रुप. समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं, शेतकऱ्यांचे प्रेशर ग्रुप आहे, म्हणजे माननीय खासदार राजू शेट्टी बघा, प्रेशर ग्रुप आहे शेतकऱ्यांचा ते. आणि हे असे उदाहरणं मेन्शन करायला, म्हणजे असं काही नाही की पॉलिटिशियन हे काय हे नसतात ना, की ते काय त्यांची नावं लिहू शकत नाही असं नाही आहे. तुम्ही लिहा ना, उदाहरण द्या, राजू शेट्टी शेतकरी नेते आहेत आणि दबाव गट आहे, प्रेशर ग्रुप आहे, जो पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे ती प्रेशर ग्रुप नावाची. मग त्यानंतर तुम्ही GS2 बघितलं, GS3 बघा तुम्ही. मग शेतकऱ्यांसाठी आरोग्य, शिक्षण, हेल्थ, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, रोड, वीज वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पेपर 4मध्ये जा, मग शेतकऱ्याची इकॉनॉमी बघा तुम्ही. मग ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये काय होते शेतकऱ्यांचं, मग ते ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर काय आहे, आणि वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही ह्या प्रचंड सायन्स अँड टेक्नॉलॉजी वापरा. म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरकार इस्रो थ्रू काय करतं आहे का, आणि लॅबमधून काय येतं आहे का, मग सॉईल हेल्थ कार्ड आहे. तुम्हाला काही येत नसलं ना, तर हे तुमचे GSचे सब्जेक्ट तुमच्यासमोर ठेवा आणि तो एसे लिहून काढा. एकदम त्याला एक्सलंट एसे तुमचा बनेल. आता समजा तुम्हाला एसे लिहायचा आहे, तर त्याच्या एसे लिहिण्याच्या आधी काय केलं पाहिजे, तुम्ही सगळा व्यवस्थित विचार करा आणि मग एसे लिहा. 2 प्रकारे आपण एसे लिहू शकतो बघा. एक, पूर्ण तुम्ही त्याचा ड्राफ्ट आधी तयार केला की मी सुरुवात अशी करणार आहे, बॉडी अशी लिहिणार आहे, कन्क्लुजन असं आहे, बॉडीमध्ये मी हे 4 पॉईंट असे लिहिणार आहे, ह्या 4 पॉईंटमध्ये मी ह्या 5-6 गोष्टी टाकणार आहे. हे झालं. दुसरं काय असतं, तुम्ही काही लोक स्पॉन्टेनियस लिखाण करतात बघा. म्हणजे काय असतं की तुम्ही लिहिलं, एक पॅराग्राफ तुम्ही लिहिला, त्याच्यावरून तुम्हाला दुसरा पॅराग्राफ सुचला, त्याच्यावरून तिसरा सुचला, परंतु तुम्ही क्लेवरली काय केली, याची लिंक याच्याबरोबर दिली, याची लिंक याच्याबरोबर दिली, याची लिंक याच्याबरोबर दिली. असंही तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला जे सुटेबल असेल आणि जे जास्त इफेक्टिव्ह होईल तसं बघा. आता मी जर माझी पर्सनली मी कसं लिहितो, तर मी हे सेकंड टाईपचा एसे लिहितो आणि याच्यामुळे मला जास्त मार्क पडतं. आता हे मी काय डायरेक्ट जाऊन लिहिलं का नाही, म्हणजे याच्या मागे मला एसेचे चांगले मार्क मिळण्यामागे आदरणीय प्रवीण चव्हाण सर आहेत पुण्यामध्ये. तर मी त्यांच्याकडे UPSCचे क्लासेस केले, तिथे एसे मी त्यांच्याकडे लिहायचो. तर मला पहिला एसे जो मी लिहिला होता, पहिला एसे मला त्यांनी 250 मार्काचा एसे होता. UPSCचा एसे 250 मार्काचा एकच एसे लिहायचो, 1500 शब्दामध्ये एक एसे लिहायचा. मी जेव्हा पहिला एसे लिहिला तेव्हा त्यांनी मला 30 मार्क दिले. मी शॉक झालो, म्हणलं असं कसं काय. मग ते काही जे काही इम्प्रूव्हमेंट त्याच्यावरती दिलं होतं, मी त्या सुधारत गेलो. नंतर एका लेक्चरमध्ये हे सरांनी सांगितलं होतं की तुम्ही दोन्ही प्रकारे निबंध लिहून बघा, स्पॉन्टेनियसली लिहून बघा किंवा ड्राफ्ट करून लिहून बघा. ड्राफ्ट करून माझे मार्क जास्त वाढत नव्हते. जेव्हा मी स्पॉन्टेनियसली लिहायला गेलो त्यावेळेस एकदम मार्क जे ते बूस्ट झाले. आणि मी हे काय सरांना सांगितलं नाही की मी चेंज केला अप्रोच, ते ॲटोमॅटिक तुमच्या रायटिंगमध्ये येतं. तुमच्या पर्सनॅलिटीवरती ह्या गोष्टी डिपेंड करतात. मग एसे लिहिताना विचार करा, सब्जेक्ट व्यवस्थित चूज करा की कुठल्या सब्जेक्टबद्दल तुमच्याकडे माहिती आहे, डेटा आहे, कोट्स आहेत, कशावरती तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स आहे. सब्जेक्ट व्यवस्थित चूज करा. काय लिहित आहे तुम्ही, त्याचे कॉज इफेक्ट काय आहेत, आणि त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे कन्क्लुजन करणार, म्हणजे तुम्ही सुरुवात कशी करणार, बॉडी कसं करणार, कन्क्लुजन कसं करणार, हे सगळं तुम्ही आधीच सगळं ठरवून घेतलं पाहिजे. आणि मग तुम्ही आता ॲक्च्युअल रायटिंग करायला सुरुवात केली. मग आता रायटिंगचे काही स्किल्स असतात बघा. भाषेची कौशल्य आपण आपल्या बॅचमध्ये थोडंसं जास्त याच्यावरती बोलत जाऊ. भाषेच्या कौशल्यामध्ये काय आहे की नुसतं तुम्ही घेतलं पेन लिहिलं त्याला भाषिक कौशल्य म्हणत नाही. समोरच्याला तुम्ही ज्याला म्हणतो की स्थिमित केलं पाहिजे, समोरच्याला वाह वाटलं पाहिजे तुम्ही वाचून, बरोबर ना. समजा महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडेंचं लिखाण जे आहे विनोदी लेखनासाठी ते फेमस आहे. आचार्य अत्रेंचं म्हणजे विनोदामध्ये त्यांनी एक्सलन्सी केलेली आहे, बरोबर ना. महाराष्ट्रामध्ये जे दलित साहित्य आहे, विद्रोहासाठी ते जास्त फेमस आहे. त्याच्यात त्या साहित्याचा एक्सलन्स झालेला आहे. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट लिखाणाचे काही ज्याला म्हणतो ना की स्किल्स असतात. मग समजा तुम्हाला असं सांगायचं ठरलं आहे की महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्येत अडकलेला आहे, मग तुम्ही असं दाखवा की अमेरिकेचा शेतकरी आहे, अमेरिकेचा एक शेतकरी, महाराष्ट्राचा एक शेतकरी आहे, त्याचं एवढं उत्पन्न आहे, महाराष्ट्र शेतकऱ्याचं एवढं उत्पन्न आहे, त्याच्याकडे एवढी जमीन आहे, त्याच्याकडे एवढ्या सुविधा आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे एवढ्या सुविधा आहे. स्किल झालं आहे, कंपॅरिझन आहे, कॉन्ट्रास्ट आहे, तुम्ही फरक दाखवून द्या. ठीक आहे. ॲनॉलॉजी वापरा. ॲनॉलॉजी म्हणजे एखादी इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट तुम्ही साहित्यात वापरा, साहित्याची कन्सेप्ट इकॉनॉलॉजीमध्ये तुम्ही वापरू शकता, एखादं गाणं तुम्ही इकॉनॉमिक्ससाठी वापरू शकता, बरोबर ना. तर ह्या सगळ्या ॲनॉलॉजी तुम्ही तशा प्रकारे डिराईव्ह केल्या पाहिजे. त्याच्यानंतर क्रॉनॉलॉजिकल सेन्स ज्याला आपण म्हणतो ना की कशानंतर काय लिहिलं पाहिजे हे तुम्हाला आलं पाहिजे. समजा थोडंफार एखाद्या विषयाचं वर्णन देखील तुम्हाला जमलं पाहिजे. समजा सीन आहे, काहीतरी डिस्क्रिप्शन तुम्हाला करायचं आहे, समजा काहीतरी
डिस्क्रिप्शन करायचं, गरिबीचं डिस्क्रिप्शन करायचं, तर ती असं डिस्क्राईब झालं पाहिजे की समोरच्याला असं ते गरीब म्हातारा जर्जर झालेला माणूस त्याच्यासमोर उपाशी असलेला दिसलाच पाहिजे. तुम्ही पाथेर पांचाली नावाचा जर मूवी जर बघितला सत्यजित रे यांचा, तर त्यातली एक म्हातारी दाखवली, ती म्हातारी बघितली, नुसतं फोटो जरी बघितला, तिचे एक्सप्रेशन बघितलं, तर आपल्याला गरिबी काय आहे ते एकदम फील होतं, असं ना टच होतं. तर आपलं लिखाण जे आहे ते तसं असलं पाहिजे. मग त्यासाठी थोडी लँग्वेजवरती आपले स्किल कमांड आलं पाहिजे, थोडीशी अलंकारिक, जास्त देखील नाही, परंतु समजा उदाहरणार्थ अलंकारिक लँग्वेज तुम्ही वापरतायत म्हणजे काय, काही ज्याला ना काय भाषिक वैशिष्ट्य असतात, काही भाषेचे सौंदर्य असतात, ते तुम्ही वापरले पाहिजे. समजा मराठीमध्ये म्हणे बघा, भीक नको पण कुत्रा आवर, बरोबर ना. ह्या म्हणी म्हणजे 500चा खर्च आणि 300चा नफा, बरोबर, अशा काही म्हणी असतात बघा. तर ह्या थोडंसं, आणि हे काही फार मोठा अलंकार नाही वापरला ना आपण, अतिशयोक्ती अलंकार किंवा काय, अलंकारिक भाषा म्हणजे काय, थोडंसं त्याच्यामध्ये हे द्या तुम्ही, असं फील द्या, असा थोडा जिवंतपणाचा, थोडं सुंदर आपलं ते लिखाण जे आहे ते झालं पाहिजे. काही शब्द असे खूप सुंदर शब्द असतात, ते पर्टिक्युलरली तिथं असतात. मेटाफर वापरा तुम्ही काही, ठीक आहे, आणि त्याचं एक्सप्लेनेशन करा, इलॅबरेट करत जा, थोडं त्याच्यावरती विस्तृत लिहित जा तुम्ही, ठीक आहे. इथे दिले बघा, फ्लॅशबॅक टेक्निक असतं. समजा गरिबीचा एसे दिलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही असं लिहा की आज तो संध्याकाळी तसाच झोपला. का झोपला, तर तो गरीब आहे. मागे जा, गरीब काय, मग असं असं झालं होतं म्हणून तो गरीब झाला. फ्लॅशबॅक आहे, फ्लॅश फॉरवर्ड आहे, बिल्ड क्लायमॅक्स जो आहे तो दुसऱ्या तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुमचा प्रचंड क्लायमॅक्स जो आहे तो इथं दिसला पाहिजे. रायटिंगमध्ये देखील क्लायमॅक्स दिसला पाहिजे. तुम्ही एखादी कादंबरी जर वाचली, तर कादंबरी बरेचसे जे ज्याला म्हणतो ना की वाचनाची आवड असणारे लोक काही काही सांगतात बघा, एक पुस्तक घेतलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाचून संपवलं का, पुस्तकाने खिळवून ठेवलेलं होतं त्यांना, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण ते लिहिलं पाहिजे. पॅराग्राफचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. मी एक एसे चेक केला होता बघा, तर त्या एसेमध्ये काही एक साधारण 6-7 पॅराग्राफ होते. तर त्या 6-7 पॅराग्राफमध्ये ती सगळी पॅराग्राफच वर खाली झाले होते. म्हणजे मी असं काही एखाद्याचा दोष, एखाद्याला नाव ठेवण्यासाठी हे तुम्हाला दाखवत नाही आहे, परंतु काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे पॅराग्राफची रचना काय, तर ती लॉजिकली असली पाहिजे. मी इथं लिहून दिलं की तुमचे पॅराग्राफ कशा लॉजिकने तुम्ही सिक्वेन्स कसा त्याचा ठेवायला पाहिजे होता, ठीक आहे. 6 स्टेप दिलेले आहे, खूप हे जनरल आहे. विचार करा आधी तुम्ही काय लिहिणार आहे, कशावरती लिहिणार आहे, त्याच्याकडे त्या गोष्टीवरती तुमच्याकडे काय सोल्युशन आहे. टेररिझम तुम्ही लिहिणार आहे, तुमच्याकडे सोल्युशन आहे का, टेररिझम खूप वाईट आहे, ओसामा बिन लादेन खूप वाईट आहे, त्याने हे केलं, भारतामध्ये त्याचे सिमी संघटना आणि ISIS आता सध्या आहे अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये, काश्मीरमध्ये झेंडे लावतात वगैरे वगैरे, खूप वाईट आहे, खूप वाईट आहे, मला खूप वाईट वाटतं. पण मग आपल्याकडे सोल्युशन काय आहे, सोल्युशन देखील आपलं पाहिजे. मग सोल्युशन देताना आपल्याकडे काही डेटा आहे का, समजा ह्या ठिकाणी असा असा बॉम्बस्फोट झाला होता, असे अधिकारी आला, अतिरेकी पकडले गेले, राईट. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे अमेरिकेची, त्यांची ब्लॅकलिस्ट आहे, टेररिझम आहे, ब्लॅक मनी आहे, हे सगळं डेटा तुमच्याकडे थोडाफार डेटा पाहिजे. डेटा असल्यानंतर तो तुम्ही असा व्यवस्थित गुंफला पाहिजे. म्हणजे ज्याला म्हणतात ना, निबंध हा एखाद्या हारासारखा असतो. म्हणजे समजा तुमच्याकडे 5-6 असे मणी दिलेत, गळ्यातला हार कसा असतो बघा एखादा, तर ते तुम्हाला गुंफायचे आहेत, असे एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. एक मणी तिकडं, एक मणी तिकडं, एक मणी तिकडं, ते लिलावती वगैरे सारखं नाही करायचं आपल्याला ना, एवढे मणी गळले, शिल्लक किती राहिले वगैरे वगैरे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि हे जे कोणाला म्हणजे ज्याला म्हणतो ना 90% लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, घाई झालेली असते, मुळात घाई झालेली असते, रिमार्क करत नाही, कन्क्लुजनचा पॅराग्राफ व्यवस्थित लिहित नाही, आणि मग ते अतिशय बॅड इम्पॅक्ट जे आहे ते करून जातं. कसा इम्पॅक्ट करतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी एका मूवीचं उदाहरण देतो बघा. बाहुबली पहिला बघितला असेल तुम्ही, तो शेवटचा सीन आहे, कटप्पाने बाहुबलीला मारलं, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, कटप्पाने बाहुबली को क्यू मारा, लोकांचे डोके आऊट झाले ते 2-4 महिने, तो दुसरा पार्ट येईपर्यंत. तर आपला एक्झामिनरला असं पुढची एक्झाम येईपर्यंत एक्झामिनरला आपल्याला त्रास द्यायचा नाही, त्याच वेळेस त्यांना भारी वाटलं पाहिजे आणि त्याने आपल्याला मार्क दिले पाहिजे. बाहुबली चांगला मूवी आहे निबंध लिहिण्यासाठी, फ्लॅशबॅक आहे त्याच्यामध्ये वापरलेलं बघा, तसं आपण वापरू शकतो आपल्या निबंधामध्ये. एसेचा फॉर्मॅट, मग आता ॲक्च्युली तुम्ही एसे लिहायला लागले तर काय केलं पाहिजे. जो पहिला जो पॅराग्राफ आहे इंट्रोडक्शनचा, हा तुम्ही कसा केला पाहिजे की एखाद्याला तुमच्याकडे अट्रॅक्ट करा, बरोबर ना. म्हणजे तुम्ही समजा एखादी क्राऊड आहे, म्हणजे 6-10-20 लोक आहेत, आणि तुमचा सचिन नावाचा एक मित्र आहे, तर तुम्ही काय करता, सचिनला अट्रॅक्ट करण्यासाठी काय करता, सचिनचं नाव घेता, सचिन, तर कान त्याचे ओढे होतात आणि लगेच तुमच्याकडे बघतो, म्हणजे काय, अट्रॅक्ट झालेत लोक तुमच्याकडे, ठीक आहे. तसं एसेची सुरुवात जी आहे ती अट्रॅक्शनने झाली पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करा, एखादं फेमस स्पीच वापरा, एखादं कोटेशन वापरा, अटेन्शन घ्या. मग कबीराचे, तुलसीदासांचे, ज्ञानदेवांचे, तुकारामांचा एखादा अभंग, असाध्य ते साध्य करीता सहायचं कारण अभ्यास तुका म्हणे, ओढुनी पक्षी झुंब तसे फळा, होईल तसे कसे शक्य नरा,
ज्ञानेश्वरांचं आहे, हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर अवघा आहे ते एकरूप झाला वगैरे वगैरे. थोडंसं ब्रशअप करून घ्या. ठीक आहे. तुलसींचं आहे, कनक तेजो कामिनी तेजो तेजो धातू को संग, तुलसी लघु भोजन करी जीवे मान के रंग. सगळं सोडून दिलं, परंतु मान अहंकार त्याच्या आधारे जगतायत लोक. तुम्हाला मान दिला म्हणजे तुम्हाला जेवायला नाही दिलं तर झालं, पण मान द्या. बरोबर ना. गजधन गोधन बाजधन और रतन धन खान, जब आवे संतोष धन तब सब धन धुरी समान. म्हणजे असे काहीतरी कोटेशन. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाये नहीं फल लागे अति दूर. बरोबर ना. पाणी में मीन प्यासी मोहे सुनत आवत हसी. म्हणजे पाण्यामध्ये राहून मासा हा तहानलेला आहे असं ऐकून मला हसू येते. म्हणजे असे काहीतरी कोटेशन तुम्ही वापरा. समजा एखादं स्पीच असेल, एखादं कोणाचं विवेकानंदांचं असेल, फेमस ज्या पर्सनॅलिटी आहे, बरोबर ना. शिक्षणाला जर उच्च चारित्र्याची किंमत नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे. स्वामी विवेकानंद ग्रेट ग्रेट तुमचा स्टार्ट झालेला आहे. एखादं कोटेशन, आणि गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही ते कोटेशन द्या. एखादा फॅक्ट द्या की IMFचा 2019चा असा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की असं झालेलं आहे. किंवा तुम्ही अजून एक स्टार्ट कसा करू शकता की एखादा प्रसंग घेतला, डिस्क्राईब केला की रामू सकाळी चहा पित होता आणि त्याची मुलगी आली आणि ती म्हटली, बाबा मला 20 रुपये द्या, शाळेची फी भरायची आहे. परंतु ते म्हटले की बाळा माझ्याकडे नाही, वगैरे वगैरे. असा एखादा प्रसंग डिस्क्राईब करा. सेकंड पॅराग्राफ जो आहे तो कशाविषयी आहे, तर स्ट्रॉंगेस्ट आर्ग्युमेंट हे तुमचं त्या सेकंड पॅराग्राफमध्ये आलं पाहिजे. आणि मग तुम्ही बिल्ड करा, कन्क्लुजन करून घ्या. ठीक आहे. आपल्या बॅचमध्ये असा एखादा आपण काय करणार आहे, विषय लिहायला घेणार. त्या विषयाची सुरुवात, कंटेंट आणि कन्क्लुजन हे काय असलं पाहिजे, कशा पद्धतीने असलं पाहिजे. इलॉबरेशनसाठी हे काही मुद्दे बघा, कशा प्रकारे तुम्ही इलॉबरेट करू शकता. एखादी कन्सेप्ट आहे, समजा माणुसकीसाठी तुमच्याकडे एखादं पुस्तक, एखादा डेटा, एखादा थिंकर, काहीतरी कशाच्या तरी आधारे इलॉबरेट करा ना. तुम्हाला चांगले वाटते माणुसकी म्हणून काय फायदा नाही आहे. माणुसकी चांगली आहे, माणुसकी नसणे फार वाईट आहे वगैरे ते लिहून फायदा नाही. तुम्ही इलॉबरेट कसं करता ते देखील महत्त्वाचं आहे. काय तुम्ही अवॉइड केलं पाहिजे एसेमध्ये, तुमचे काही पॅट्रिआर्कल माइंडसेट असतील ते अवॉइड करा. बरोबर ना. म्हणजे काय आहे की राम आंबा खातो, रामच का खातो, सीता काय नाही खाईत, मग सीता काय खाते. बरोबर ना. तुमचे पॅट्रिआर्कल माइंडसेट, तुमचे जे पूर्वग्रह असतात की अमुक जातीचे लोक असे असतात, पूर्वग्रह आहे ना हा. बरोबर ना. अमुक देशाचे लोक असे आहेत, पूर्वग्रह. तुमचे पूर्वग्रह, तुमची लँग्वेज, तुमचं एरर, ग्रामॅटिकल एरर, हे सगळं अवॉइड केलं पाहिजे आपण. ठीक आहे. तुमचे सोर्सेस काय असले पाहिजे प्रिपरेशनचे, हे देखील आपल्या बॅचमध्ये आपण याच्यावरती खूप सारं बोलणार आहे. इव्हन कंटेंट देखील आपण कसं तयार करायचं. एखादं समजा आर्टिकल वाचलं, त्यातून काय घ्यायचं आपल्याला, किंवा मी देखील काही आर्टिकल तुमच्याशी शेअर करत जाईल. चांगल्या ज्या रायटिंग्स आहेत किंवा काही बघा, तुम्ही सोशल मीडिया वापरताना वापरा ना. समजा ट्विटरवरती गेले तुम्ही, प्रफुल्ल वानखेडे सर म्हणून आहेत, प्रफुल्ल वानखेडे खूप छान मराठीत लिहितात. त्यांचं लिखाण तुम्ही बघा, ते काय लिहितात ते 2 मिनिटं बाजूला ठेवा, पण ते लिखाणाची पद्धत बघा, शैली बघा. कुठेही जा तुम्ही ऑब्झर्वर, निरीक्षण चांगलं केलं पाहिजे तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी, शॉर्ट स्टोरीज असतील, न्यूजपेपरचे काही कात्रणं असेल, न्यूजपेपरची एखादी ॲडव्हर्टाईज असेल, ती देखील तुम्ही एसेमध्ये वापरू शकता. कविता वापरू शकता. परंतु जास्त कविता वापरल्या की ते निगेटिव्ह दिसतं. म्हणजे कवितांमध्ये एकतर काय होतं, भरपूर तुमचा स्पेस जातो, आणि दुसरी काय गोष्ट काय दिसते, कळतं की तुमच्याकडे कंटेंट कमी पडतं आहे. बरोबर ना. खूप जास्त एका पद्धतीचा जास्त मारा देखील आपण करायला नको आहे. ठीक आहे. डेटा जनरेशनसाठी देखील ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. याच्यावरती आता जास्त काही बोलत नाही मी. ठीक आहे. आवर्त घेतो. आपली बॅच जी आहे, वर्णनात्मक पेपर, लेखी पेपरसाठी जी बॅच आहे ही 1 मे पासून आपली सुरू होती आहे. 2 महिन्याची ही बॅच असणार आहे. 2 महिने म्हणजे 8 आठवडे 2 महिने, 2 मंथची ही बॅच आहे. याच्यामध्ये काय घेणार आहे आपण, प्रत्येक आठवड्याला तुम्हाला 1.5 तास लिखाण असणार आहे. म्हणजे ह्याच्यातले 45 मिनटं मराठी, 45 मिनटं इंग्रजी. मग ते एकदा एस्से असेल आणि एकदा काय असेल, सारांश आणि भाषांतर दोन्ही मिळून असेल 45 मिनटं. त्याच्यानंतर 2-3 दिवसमध्ये जातील, तुमचे पेपर चेक केले जातील. चेक करून तुम्हाला पर्सनली प्रत्येक पेपरवरती रिमार्क दिला जाईल. तुमच्या चुका म्हणण्यापेक्षा कुठे सुधारणा आपण करू शकतो ते तुम्हाला सांगितलं जाईल. तुम्ही पेपर पाठवताना PDF फॉर्ममध्ये पाठवायचा आहे. तुम्हाला स्कॅन करून मी पेपर चेक केलेलं पेपर तुम्हाला परत एकदा PDF फॉर्मॅटमध्ये पर्सनली तुम्हाला सगळ्यांना पाठवेल. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण पेपर चेकिंग देखील करणार आहोत. लिखाण करताना आपण वेळ ठरवून घेणार आहोत की ह्या वेळेत हा 1.5 तास, सकाळी 9 ते समजा फॉर एक्झाम्पल 10:30 हा असा आपण टाईम ठरवला. त्यानंतर टेक्निकल गोष्टींसाठी काही एक तुम्हाला ठराविक वेळ देणार सबमिट वगैरे करण्यासाठी. सो अशा पद्धतीने ठराविक वेळेत ते बसून आपण तुमच्याकडून लिहून घेणार. ते चेक केलं जाईल, व्यवस्थित चेक केलं जाईल. त्याच्यानंतर त्याचं 3-4 दिवसांनी आपण डिस्कशन घेणार की हा समजा मुद्दा आहे, हा एसे, याच्यामध्ये तुम्ही काय मिस्टेक केल्यात, मला काय वाटतं, अजून याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, याचा स्टार्ट कसा करायला पाहिजे होतं, कन्क्लुजन काय करायला पाहिजे होतं, बॉडी कंटेंटमध्ये काय लिहायला पाहिजे होतं, कुठले कोट वापरू शकतो, काय डेटा याच्यामध्ये वापरू शकतो, आणि
तुमच्या बॅचमध्ये समजा बाकी लोकांनी काय काय चांगल्या पद्धतीचे एस्से लिहिलेत तर ते देखील तुम्हाला म्हणजे त्याच्यातून देखील सांगता येईल की समजा अमुक अमुक अभय नावाचा एखादा समजा विद्यार्थी तर त्याने कसं लिहिलेलं आहे ते देखील तुम्हाला सांगण्यात येईल. ऑफकोर्स त्यांची परमिशन असेल तर त्यांचा पेपर देखील आपण शेअर करत जाऊ. परंतु बऱ्याच लोकांनी ॲडमिशन घेताना हे मला विचारलं की सर त्यांचे आम्हाला बाकी लोकांचे पेपर बघायला मिळतील का? तर विदाऊट परमिशन कोणाचाही पेपर कोणाला बघायला मिळणार नाही. मात्र आपण डिस्कशनमध्ये चांगले चांगले पॉईंट तर सगळ्यांना सांगणार आहेत, म्हणजे ते पेपर बघितल्यासारखंच आहे ते, ठीक आहे. सो अशा पद्धतीचे आपली बॅच ही सुरू होणार आहे 1 मेपासून. त्याची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती काय आहे, कशा पद्धतीची आहे, तर ती MPSC सेतू नावाचा टेलिग्राम चॅनल आहे. तर ह्या टेलिग्रामवरती ते ॲडमिशनची प्रोसेस देखील तिथं दिलेली आहे. सो हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावरती तुम्हाला ही ॲडमिशन प्रोसेस देखील बघायला मिळेल, ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मर्यादित आपण प्रवेश ॲडमिशन्स घेणार आहोत. म्हणजे आता ही काही पब्लिसिटी स्टंट नाही आहे की मर्यादित ॲडमिशन घेणार आहोत. का? कारण पेपर तपासायला वेळ लागणार आहे. म्हणजे असं नाही की एक लेक्चर घ्यायचे आणि त्याच्यानंतर संपलं. समजा 40 लोक आहेत किंवा 50 लोक आहे किंवा 60 लोक आहेत, जेवढे जास्त लोक वाढतील तेवढा पेपर चेकिंगचा लोड वाढणार. त्याच्यामुळे तो एक ऑप्टिमम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे लिमिटेड मर्यादित ॲडमिशन्स आपण घेणार आहोत, ठीक आहे. सो जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्याचा नक्कीच विचार करा. बॅच कोणासाठी असणार आहे? अर्थात तुमच्यासाठी. तुम्हाला जर वाटत असेल इम्प्रूव्हमेंट व्हावी किंवा इम्प्रूव्हमेंट होईल असं जर वाटत असेल तर ऑफकोर्स बॅच जॉईन करा. बऱ्याच लोकांनी विचारलं सर मी नवीनच प्रिपरेशन चालू केले तर मला फायदा होईल का? ऑब्व्हियसली तुम्ही कुठल्याही स्टेजवरती असं तुम्हाला फायदा होणारच आहे, ठीक आहे. आपल्याला आत्ता आपला अभ्यास कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही ठरवायचं, मी सांगणार कोण. समजा एखादा नवीन विद्यार्थी तो म्हटलं की मी आधी GS करणार आहे तर त्याने GS करावं. एखादा म्हटलं की मी GS बरोबर 1 तास थोडंसं लिहित जाईल किंवा वाचन करत जाईल तर ते केलेलं ते देखील चांगलं असणारच आहे. इवन पोस्ट होल्डर देखील ऑलरेडी काही लोक पोस्ट होल्डर्सने ॲडमिशन्स नायब तहसीलदारने वगैरे पण घेतलेले आहेत, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं किती तुम्ही आता समजा आपण डिस्कशन घेतलं एस्सेचं, तुम्ही किती डिस्कशन ऐका, किती दुसऱ्याचे पेपर बघा, शेवटी जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही. तुम्ही क्रिकेटच्या मॅच कितीही बघा, किती फुटबॉलचे सामने बघा, बरोबर ना, किती त्याच्या कॉमेंट्री सौनील गावस्करचे, किती तुम्ही टेक्निकल ते बॅट किती उंचीचे असते, बॉल किती वजनाचा असतो आणि मग असा बॉल आला तर असा हुक मारायचा का कट मारायचा ते तुम्हाला किती माहीत असू द्या, जोपर्यंत तुम्ही ते खेळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही. त्याच्यामुळं सगळं बाकीचं जाऊ द्या, तुम्ही जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत तुमची सुरुवातच होणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला फावला वेळ आहे, तुमच्याकडे 5 मिनटं वेळ आहे तर 5 मिनटं तुम्ही काहीतरी लिहा ना. समजा तुमच्यासमोर एखादी गाडी उभी आहे, 2 व्हीलर उभी आहे, तर तुम्ही लिहा ना त्या 2 व्हीलरविषयी तुम्हाला काय लिहिता येतात का, गाडीविषयी तुम्हाला काय लिहिता येतं का, गाडीचा फायदा काय, तोटा काय, गाडीत काय असतं, मग गाडी कशासाठी वापरली जाते, लोकांना पळवून नेण्यासाठी का ओझं वाहण्यासाठी, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला चालना देता येते का मेंदूला, लिहून बघा, ठीक आहे. तर ह्या छोट्या छोट्या एक्सरसाइजचा जास्त फायदा होतो. ज्याला म्हणतात ना की स्मॉल थिंग्स मेक्स परफेक्शन बट परफेक्शन इज नॉट स्मॉल थिंग, ठीक आहे. तर तुम्ही लिहिल्यानंतर ते इव्हॅल्युएट करणं देखील गरजेचं आहे, बरोबर ना, की कशा पद्धतीने कुठे आपल्या चुका होत आहेत, चुका म्हणण्यापेक्षा कुठं आपण थोडंसं इम्प्रूव्ह करू शकतो हे देखील महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये नक्कीच तुमचे इव्हॅल्युएशन देखील करून मिळेल आणि त्याचा फायदा तुमचा स्कोअर वाढण्याला होईल, ठीक आहे. हा एक मुद्दा आहे मोबाईल लिखाण आणि वाचन. आजकाल काय झालं की मोबाईलमध्ये एकतर ऑटो करेक्शन मोड आलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा शब्दांच्या सामाजिक शब्द समजा लिहायला सांगितला तर त्या सामाजिक, मग तो जीला दुसरी व्हॅलेंटी द्यायची की पहिली व्हॅलेंटी द्यायची याच्यावरती जास्त आपलं चक्करच येते आपल्याला, बरोबर ना. प्रादेशिक, आशीर्वाद शब्द बरेचसे मी सांगतो तुम्हाला 5% लोक तरी ते चुकीचं लिहितील आशीर्वाद, मग तो आरशीवाद लिहितील, आरशी किंवा मग आशीर्वाद. मग ह्या आशीला मग शीला पहिली व्हॅलेंटी का दुसरी, रफार शवर द्यायचा का ववर द्यायचा, हे का होतं, एक तर आपण वाचन करत नाही, तर वाचनाची सवय आपल्याला ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट हाताने लिहिण्याची सवय, मोबाईलने नाही हाताने लिहिण्याची सवय. आणि जर मोबाईलने लिहित असाल तर पूर्ण शब्द लिहा, म्हणजे प्लीज PLZ हे काय प्लीज याचा काय उपयोग नाही होत आपल्याला लिखाणासाठी, बरोबर ना. तर PLEAC हे अशा पद्धतीने आपण लिहिलं पाहिजे. एकतर तो ऑटो करेक्शन मोडमुळे आपण स्पेलिंग आणि व्हॅलेंटी वगैरे असा विचार करत नाही, तो विचार आपण केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट पूर्ण शब्द लिहा. लिहिता कधी येईल जर तुम्ही वाचलं आणि ऐकलं तर, शब्द जर ऐकले तर चांगले शब्द ऐकले तर चांगले लिहितात बघा. त्याच्यासाठी काय करायचं, बातम्यांच्या व्यतिरिक्त एखादी मुलाखत ऐका तुम्ही, एखादी वेळ असतोच हो प्रत्येकाकडे, थोडा 5 मिनटं 10 मिनटं वेळ असतोच, एखादी मुलाखत ऐका, काहीतरी चांगले शब्द आपल्याला भेटतात. एखादं चांगलं पुस्तक, 1 पान वाचा, फक्त 1 पान, फार हार्डली 6 ते 7 मिनटं तुम्हाला लागतील किंवा 4 मिनटं लागतील. त्यात तुम्हाला 2-3 शब्द नवीन सापडतील, ते नोट डाऊन करा. एखादी डायरी बनवा, कोटेशन, फॅक्ट्स, एक्झाम्पल असतील,
त्याचं कॅटेगरायझेशन करा आणि डेटा बिल्डअप करा. थोडंसं ह्या गोष्टींवरती तुम्ही जे ते लक्ष द्या. मी इथं पेटीवादनचं उदाहरण दिलं होतं, म्हणजे हार्मोनियम वाजवायची आहे आणि तुम्हाला सांगितलं एखाद्याने की 7 स्वर आहेत आणि तो पहिला इथं दुसरा तिथं आणि मग ते असं वाजतं. पण जोपर्यंत तुम्ही वाजवणार नाही, तोपर्यंत ती वाजणार नाही. वाजवल्यानंतर तुम्ही तालासुरात वाजवता की हे कसं कळणार? तर ते तुमच्यासमोर कोणीतरी बसलेलं पाहिजे. त्यासाठी ही बॅच आहे आपली. ह्या बॅचमध्ये काय आहे तुम्ही लिहिणार, ते चेक केलं जाणार आणि त्यामध्ये काय आपण सुधारणा करू शकतो. जनरल म्हणजे काही प्रत्येकाच्या पेपरवरती रिमार्क असणार आहे. डिस्कशन हे जनरल असणार आहे. ठीक आहे. सो नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. जसं की मी इथे इम्प्रूव्हमेंट हे उदाहरण दाखल दिलेलं आहे. मी जे पेपर काही तपासले की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपण इम्प्रूव्हमेंट, छोटे छोटे इम्प्रूव्हमेंट असं आपल्याला लक्षात येत नाही. समजा फॉर एक्झाम्पल हॅलो शब्द व्यक्ती एक काहीतरी संभाषण लिहिले, खूप छान सुरुवात केली ती निबंधाची, परंतु व्यक्ती एक असं लिहिलेलं आहे. पहिली व्यक्ती असं लिहा ना, व्यक्ती एक. ठीक आहे. सो छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि हे होतं. शेवटची स्लाईड तुम्हाला दाखवतो. खरं तर हे थोडं पब्लिसिटीसाठी सांगतो आहे मी तुम्हाला. मला बऱ्याच लोकांचे खूप छान छान एन्करेजिंग रिप्लायज आलेत आणि ज्यांना आवडलं आपल्या बॅचबद्दल, कारण याच्या आधी काही मी एसे चेक करून दिलेलं आहे लोकांचे. तर हे आहे इथे माझे मित्रच आहे ते, त्यांचं नाव आणि फोटो मी थोडा हाईड करून ठेवलेला आहे. सध्या DC झालेलं आहे, ह्या अटेम्प्टलाच DC डेप्युटी कलेक्टर झालेला आहे आणि त्यांचा मला एकदा मेसेज आला, सर मी तुमच्या तुमचे कोट्स वापरून मार्क्स मिळवले. माझे कोट्स मी शेअर केले होते त्यांच्याबरोबर. त्यांना एक आठवलं, कसेल त्याची जमीन नसेल त्याचं काय, शेतकऱ्यांमध्ये वापरलेला होता. मरणाने गेली सुटका, जगण्याने छळले होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली ही बॅच असणार आहे. ही असं काही गरजेचं नाही की तुम्ही बॅच जॉईन करा. हे तुमच्या पद्धतीने देखील तुम्ही एसे वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे. परंतु तुमचा एसे जो आहे तो तपासण्याचा मग प्रॉब्लेम होईल. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकत असाल तर वेल अँड गुड आहे. जर तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागली तर तुम्ही ह्या बॅचच्या थ्रू आपण ती प्रोसेस कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. सो मी बराच वेळ ह्या गोष्टीला, बराच आपला व्हिडिओ मोठा झालेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा. काळजी घ्या. कोरोनाचा जो महाभयानक काळ जो चालू आहे त्याच्यामध्ये स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या. ॲटलिस्ट एवढंच आपण करू शकतो सध्या तरी. ठीक आहे. थँक्यू.